मनवचनं सर्वती साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जनादि त्रिभुवन समन्विते ज्ञान गंगे मिळाली। शुभाशुभपादका भावना रामधारी निशिदिनी गुरुराया उन्मनी गोपाली। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुणाधीश सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणाधीश भावसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुणाधीश निसर्गदत्त महाराज की जय। राजाधिराज सद्गुणाधीश रंजीत महाराज की जय। आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान। भक्ती नवमी भक्ती केल्याने जे प्राप्त होतं शास्त्राने ते 9 प्रकार आहेत। 9 रीतीने त्याचं भजन करावं। पहिली रीती म्हणजे श्रवण कीर्तन, दुसरी भक्ती, तिसरी भक्ती विष्णू स्मरण, त्याच्या स्मरण, पाद सेवन, त्याचे देवाचे पाय, गुरुचे पाय सेवन करायला पाहिजे। अर्चना, त्याचीच पूजा अर्चा, दुसऱ्याचं नाही। वंदन, वंदन देवालाच। दास्यम, तसं दास्य तर करायलाच पाहिजे। दास्य तर केल्याशिवाय मिळत नाही काहीच। दास्य खरी सेवा तर पावे मेवा, सेवा करणारलाच प्रसाद मिळतो त्याचा। सख्यम, वंदनम, नंतर दास्य, नंतर सख्यम, त्याच्याबरोबर सत्य करायला पाहिजे। शेवटचे आत्मनिवेदन सर्व देवासेच करायचा असतो। जगामध्ये पण कोणाबरोबर मैत्री करायची असेल म्हणजे सख्य त्याच्यासारखा वागायलाच लागते, ना तर सख्य होतच नाही। जुलत मित्र म्हणतात ना, ह्यानी बोलला तो हे होय म्हणायलाच पाहिजे नाही, ह्यानी हे बोलला तर हे होय म्हणायला पाहिजे। ते वेळेला काय होते, मैत्री होते जगामध्ये। आता मैत्री देवाशी करायची आहे। देवाची मैत्री कशी करावी तू दिसत नाही, भासत नाही, ओळखायला येत नाही, न दिसते न भासते, त्याला मैत्री कशी करावी? काहीतरी असेल तर हात धरायला येते की नाही, देवा त्याला मूर्ती असेल त्याच्या हात धरायला येते, पण तो कसला निर्गुण निरंजन आहेत, निराकार आहेत, निर्विकार आहेत, निर्विकार म्हणतात त्याला। असा देवाची भक्ती करणार कशी करावी? तर त्याची भक्ती करायची असेल तर मग खऱ्या देवाची भक्ती। इथं सर्व खोट्या देवाची भक्ती करतात। सॉरी, कोणाला वाईट वाटलं तर म्हणणार नाही, तर काय करावं? खरं बोलायला लागते ना, खरं बोलल्याशिवाय कळत। कोण बोलतात ते तुम्हीच बनवता ना मूर्त्या, सर्व आणून ठेवतात तिथे। तर देव नाही, ते ब्राह्मणाला बोलायला लागते,
मग प्राण प्रतिष्ठा करायला लागते. तरी पण हालत नाही. प्राण प्रतिष्ठा केली झालं नको. हार्ट फेल झालं तर करतात, मसाज करतात, इंजेक्शन देतात. राहायला पाहिजे ना प्राण. केवढा केलं तर वापरत नाही. काय करावं. मी त्याला देव म्हणता, त्याला खरं देव कसा म्हणावा सांगा. हे मानी द्यायचं त्याला केला, हलवला कर, काय केलं तर सुख चालते ना परत. चालू झालं म्हणतो तर म्हणता नाही. नाडी बरोबर आहे म्हणते, काय आता फरक नाही. आणि याच्यामध्ये भूत आला तर बोलतो, हो फट करून बोलतो की नाही भूत. पण तर देवामध्ये काय बोलू नाही का तिकडे. त्याला देव म्हणता वरून त्याच्याकडे डोका फोडता. तर मग तू काय करू मी ते. तू काय त्याला काहीच माहिती नाही विचारायला. आणून ठेवलं होतं त्याने. तुम्ही गडणारने काय काय केलं होतं माहिती आहे. थोडं थुकला बी होतं त्याच्यावरती. सॉरी मुतला नाही एवढं होत ते माफ करा. काय नाही केलं त्याने. सर्व संस्कार केलेला असते माहिती होतो. हनुमान मूर्ती बघितली 18 फुटाची हनुमानची. 28 फूटची. 18 नाही तिला 28 कोण आहे. 28 फुटाची मूर्ती बनवली हनुमानची. त्याच्या छातीवर बसून त्याला घडत होता तो. मग ते हनुमान काय घाबरायला नको, मारायला पाहिजे. तुमच्या छातीवर बसला तर काय करणार सांगा. कौल करता काय. तर बाबा रे जगामध्ये देव कोणाला म्हणायचा. हालत नाही, बोलत नाही, चालत नाही. देव काय. जो बोलतो, चालतो, हालतो, उत्तर देतो, संकेत कोणा सर्व कळतो ज्याला. असं केलं तर ज्या झाडाला समजलं झा म्हणून कळते नाही. नुसते संकेताने, एकही शब्द न बोलताने. तरी पाहुणा आले काय करायचं नाही तर असं नाही बायका असं सांगायचं बस. तर काय करू नको एवढंच. संकेत कोणा लाजवितो, लाजतो. मोठा समारंभ घ्यायचा असत. नाही होत नाही मला घ्यायला, घाम सुटते त्याला. कोण तो. ते देवाला काय होते काय. काय कळत तुमचं त्याला. दागिने घातलेलं घेऊन गेला चोर तरी बोलत नाही बिचारा तो. त्याला देव म्हणणाराला तर विचार करायला नको काय. आपण माणूस आहेत ना. कोणाकडे गेले तुम्ही, त्याच्या एक शब्दावरून तुम्हाला कळते की आपली जरूर याला दिसत नाही म्हणून. बरं इथं राम राम म्हणतात. जरा काम आहे म्हणतात, खोटा बोलतात तिकडे. याला हाणता, त्याच्या प्रतिष्ठा काय ब्राह्मणाकडून आता त्याला हलवता. डोळे करायचे असतील ना. 2 आणि चांदीची याची बारीक काय म्हणायचं तुमचं मराठी. एवढं बारीक असायचं चांद्याच्या 2 आणि पावली आणखी चवली सुद्धा देत नव्हता. चवलीने त्याचे असे डोळे उघडायचे असते. पूजा करता ना ब्राह्मण काय करायचं त्याच्या काय ते शब्द मला नाही. असं असं करायला लागत होता. ते डोळे म्हणजे डोळे आले त्याला आता. 2 डोळे असेल तेवढं मोठं ऑपरेशन कसं करायला पाहिजे. हजारो रुपये खर्च करतात लोक. अमेरिका जातात, इकडे जातात, जर्मनीला जातात. असो ठीक आहे. हे सर्व खेळ आहे जगामध्ये. मानवाच्या मानवी असा भयंकर भूत आहे. भयंकर भूत आहेत. हे पंचभूताचे असते ते 5 भूत आहे. एक भूत बरं कोंबडी खाऊन जातो. हे भूत काय काय नाही पाहिजे तर कोणाला माहिती. त्याच्यामध्ये एक महत्भूत आहे. परत चैतन्य महत्भूत आहे जगामध्ये. शास्त्राने निरूपिला आहे, मी सांगत नाही. शास्त्राने त्याला महत्भूत सांगितलंय. चैतन्य म्हणजे महत्भूत, मोठा भूत तो. त्याच्यानंतर पंचभूत उत्पन्न झाले त्याच्या हातून. पंचभूत कुठले. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. हे 5 भूत त्या शास्त्राच्या. भूत म्हणजे हे तुम्ही नातो ते भूत नव्हे. कोण मिळालं तर नातो ते भूत. भूत म्हणजे झालेला, जे होतो ते भूत. बस संस्कृत शब्दच आहे. भूत म्हणजे झालेला बस. हे म्हणजे चैतन्य आता. हे 5 भूताला हलवणार एक महत्भूत आहे. त्याला महत्भूत म्हणतात शास्त्राने. आकाशाला महत्भूत म्हणलाय. त्याच्यामध्ये आकाशमध्ये चैतन्य आहे भरलेला, त्याला महत्भूत सांगितलं. हे 5 भूताला हलवणार एक महत्भूत आहे. हे महत्भूताला काय करायला लागते ना, काय पाहिजे कोणाला कळत नाही. तुम्हाला कळते का तुम्हाला काय पाहिजे. जन्म तर काय माहिती होती काय. आता
मुताची माहिती नव्हती जन्मात, बस एवढी बुद्धी होती ना. आता केवढं करता, कोण सायंटिस्ट होते, कोण डॉक्टर होते, कोण काय होते, अनंत रीतीने ते गायत होता. चैतन्याच्या स्वभावाचे आहे ते. ती चैतन्य गेला खलास सर्व. ते नाम लिहि शकत नाही. अंगात भूत होता ना, त्याचे लोकांच्या अनुभवाचे जगातला भूत लोक येतात ना, कोणाला लक्ष्मी येते, कोणाला अंबाबाई येते, त्याच्यासारखी वागते मग ती बाई. समजलं नाहीये. खलास त्याच्या सर्व विसर होते तिकडे. हे भूत आले म्हणतात. ते भूत येते त्या देव येऊ शकतो ना. वाईट आहे, चांगला कोण, वाईट कोण? भूत कुठला सांग? भूत दोन्ही वाईट ना. हे सत्वगुणात्मक भूत, हे तमोगुणात्मक भूत. भूत एवढंच चालेल घसायला. भूत एकच. कुठे कापला तर कडू काढलाय नाही, कुठे कापला तर कडूच ना. देवाच्या पायाला ठेवून बी खाल्लं तर कडू लागणार आहे. काय करायचं, त्याला गुणच जात नाही. हे भूतच आहे. हे सर्व झालेलं आहे. झालेलं काहीतरी पाहिजे, नाही तर राहत नाही. ते त्याला खायला घालायला लागते की नाही, नाही तर आहे चाल देऊन भरलं नको. हे पिढा आहेत. हे पंचभूताचं असेल, पंचभूत घ्यायला खायला लागते तुम्हाला. खाता म्हणजे तेच पृथ्वी. पाणी तर पाहिजे हो. लोक द्या पाणी म्हणून सांगतात. अग्नी नाही तर राम बोलो भाई राम, खलास होतो. डॉक्टर बघतो अग्नी मारतो इंजेक्शन आणायला. वायू नसतात एक क्षणात खलास. वायू शिवाय चालत येत नाही. जेवढे जास्त पाहिजे नाही ते मुंबईला काय किंमत नाही त्याला. पृथ्वीला किंमत आहे थोडी, पाणीला बी थोडी किंमत. आता पहिला नव्हता किंमत, आता तर मीटर चालते. काय करावं, पाणीच्या मीटर चालतो. खाली जाय. नंतर अग्नी सूर्य देतो. अग्नी काय चार्ज करत नाही. नो चार्ज, नो इन्कम टॅक्स, नो चार्ज करतो. पाहिजे थोडे घ्या. वायू तर सहज आहेत ना खलास. तरी एवढे पंचभूताला नाचवणारा कोण? हे भरलेला आहे ना, याच्यात नाचवतो कोण? त्याला ते चैतन्य प्रभू. त्याला चैतन्य प्रभू म्हणलाय. ते महान भूताला थोडं मोठेपणा द्यायला पाहिजे हो. राकेट मनुष्य असला ना मग तो खुश होतो. नाही तर जरा तुला वाकडं पडलं तर काय समज तुम्हाला असं म्हणून राग येते त्याला. हे राजा लोक भयंकर होते. जरा चुकी तर त्याला दंड खलास. राजा लोक काय एवढं महत्व होतं ना, जरा चुकी केले ना त्याला खाऊन टाका, खलास टाकून द्या बाजूला. असं नियमच होता जगाचा. ते चैतन्य तसाच आहे. ते सर्वपेक्षा महान राजा आहेत. सर्वांमध्ये भरलेले आहेत. सर्वांमध्ये तोच वावरतो. तुला अवधान दिला नाही तर सोडून पळून जातो. नको पिढा आहे म्हणून. खाल देऊ नका याला. खलास अशक्त झाला आता जाऊ द्यायला खलास. पाणी पाहिजे, अग्नी वायू तर पाहिजे, त्याला तर पाहिजे नाही. काही खायला नाही दिला, पुष्कळ उपवास केला तर काय होणार आहे? म्हणणार दुसरं काय? हे जे लोक फार उपवास करतात देव भेटण्याकरिता. न खाल्लं देव भेटतो काय? दगड काहीच खात नाही, मग त्याला देव लवकर भेटायला पाहिजे. तुम्ही बनवता त्याच्यातून त्याला देव भेटत नाही. ते देव नसतोय. माझ्या बोलण्याचं हेतू इथून सुरुवात आहे. देवच नाही. कुठे जिथे बघाल तिकडे देव आहे, पण कुठे दिसत नाही. तुम्हाला भासत नाही. निराकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला ओळखायचे आहेत. त्याला ओळखण्याकरिता जाणत्याची संगती पाहिजे. ओळखणार की जाणता पाय त्याचे गुरु अन्यनी नीण ते करे ना, जुने ठेवणे मी पण येते करे ना. गुरु अंतर जाणता पाहिजे. ही असला याच्यामध्ये सर्व हे ते सांगितलं. ते देवाला केवढं केलं तर काही हलत नाही ना. तर सुरुवात तिकडून चालली होती. डोळे बी केले त्याचे, बघत नाही. त्यांनी बघितलं असतं तो काय केलं असतं माहितीये? पळून गेला असतं उठून तुमच्याकडून. एवढे तुम्ही अभक्त आहेत. खरं सांगतो. देवाची पूजा करतो काय करता? हा भक्त का म्हणतो? एवढी पूजा करतो भक्तीने. एवढं पाणी आणतो, एवढं प्रसाद, एवढं पाणी आंघोळ होते तुमच्या. सांगा
एवढं पाणी पिते लोक म्हणून जाऊ एवढी एक बालदी दिली काय 2 बालदी पाहिजे. आमचे गुरुबंधू तावडे होता आमका सवय आहे आमका म्हणायचं आमका सवय आहे 2 बालद्या पाहिजे. अरे गुरु आलं तर थोडं कमी करा. नाही ना आमका सवय आहे. तुम्हाला सर्व सवय त्याला काय नको बिचारायला. एवढं पाणी एवढं पूजा काय म्हणाल ते कुठलाही फुल लावून द्यायला नसलं तर काय नको माफ करा. नाही त्याला कपडे कसे घालतात नाही पूजा केली का नाही सर्वांनी कापूस घेऊन त्याला असं असं करतात. ते बायका व्यवस्था असं कुंकू लावायचं देवाला वस्त्र समर्पय आम्ही तुम्हाला एवढं घातलं काय करणार असं सांगायचं. ती सर्व पूजा करतात ती फजेती करतात. सर्व देवा एकामध्ये अंबाबाई काय तो महादेव विष्णू सर्व महादेव विष्णू त्याचा भयंकर विरोध काय करतो बिचारा बसतो तिथे काय तुझ्या पात्रामध्ये त्याच्यात तुमच्या हे दत्तात्रय बी येतो त्याचा कुत्रा बी त्याच्यात सर्व त्याच्यात आंघोळ एवढं पाणी काढलं काय उदकम समजतोय आम्ही उदकम समजतोय आम्ही गंगा जळम सवय गंगा जळ आहे ते असो. हे सर्व म्हणजे सांगायचं तू काय हे जे सर्व करता ना की देवाची मस्करी करता आपला हा थोडा नवरून म्हणतात सत्यनारायणची पूजा नाही लोक एवढे लोक बोलवले होते पूजा लावली होती म्हणे. अरे कसली पूजा लावता फजेती करता विचारायची. तुमची तशी फजेती केली तर कोणाकडे जाणार काय तुम्ही. गणपती आणून बुडवता का नाही 14-10 दिवशी. तुम्हाला कोणी घरी नेऊन मारला तर काय करणार आहे सांगा. कुठला ऍक्ट लागते ना त्याला विच ऍक्ट काय मारायच्या ऍक्टला कोण म्हणतात अटेम्प्ट टू कमिट मर्डर. हा मर्डरिंग केस अटेम्प्ट तर पुढच्या राहायला मर्डर केस म्हणतात ना. जन्मटिपाय किंवा मरणाला मरण द्यायला पाहिजे. बिचाराला आणून पूजा करता 10 दिवस नाचता त्याच्या समोर तुम्ही हा लोकांना बोलता प्रसाद वाटता शेवटी तुला पाठवून द्या द्या बुडवून देता की नाही पाणीत. हे काय चांगलं काम काय कोणाला बुडवायच्या जगात जाऊ दे. म्हणजे सर्व सांगायचं तू काय सर्व ज्ञान आणि वर्षात कळत नाही. कळलं विचार केला तर देव कोण याच्यामध्ये सर्व आहे. अख्खा जग भरलंय. तुम्ही आहे माणूस आहे प्राणी आहेत पुष्कळ अनंत पंचभूतांनी वापरलाय डोंगर आहे घर सर्व आहे. देवाचे देवळ आहे पुष्कळ आहेत. पण देव कोण याच्यातला खरा देव ओळखायला पाहिजे. खऱ्या देवाला ओळखला तर काय होते. आकाशात म्हणलं आकाशात तोयम यथा गच्छती सागरे. सर्व आकाशातून पाणी पडलं तर कुठे सागरात जाते नाही. तसे एक देवाला नमस्कार केला तो केशवाला. सर्व देव नमस्कार झाल्यासारखं होते. केशव कोण. केशव म्हणजे केवळ रूपाने शिवामध्ये राहिला. शिव म्हणजे हे मडा आहे का केवळ रूपाने राहिलाय तिथे त्याच्यामध्ये. केवढं पण वागतोच नाही नीट बरोबर वागतोच नाही. कोणाला बोलणं चालणं सर्व अगदी खा सांग करतो तिकडे. चोराला पूजा करत नाही मारतो त्याला. माझ्या पूजा करत काय देवता आहे त्याच्यामध्ये लावता येते नाही. दूध खाऊन जाणार काय करायचं. म्हणून ते सर्वांमध्ये बसून याच्यामध्ये बसून नीट व्यवहार करतो बरोबर. डोळ्याने बघतो कानाने ऐकतो जीवेने स्वाद घेतो. नाही ते काय चामडाची जीव आहे की नाही का स्वाद येते त्याच्यामध्ये. काय इकडे वास येते काय सुंदर वास आहे म्हणून. हे नाही तर कोण बघणार जगामध्ये. कान नसत ऐकणार कोण. बहिरा आहे मुंगा आहे म्हणतात त्याला लगेच. सर्व रीतीने सावधानता असते. झोपेमध्ये कोण खाजवतो कोण तुमच्या रक्षण करतो तिकडे. मनात बसून कोण वावरतो सर्व हे माझ्या विरोध आहे हे असा वागतो असा बोलला मला मुद्दाम बोलला म्हणतो. अनंत रूपाने वागतात मी मना अनंत कल्पना आहे तुमची कोण करतो ते. तो म्हणून सगळं सृष्टी करता म्हणजे सगळं व्यापला देव आहे. शास्त्राने सांगितलंय तर कुठे नाही तो परमात्मा सगळं व्यापनी सांगोळी उरला सर्व ठिकाणी व्यापला आहे. हे 10 इंद्रियामध्ये त्याचा अनुभव येतो. बघायचं असं तिकडेच बघा नाही तर काही नाही. जे आहे ते पहा इथेच पहा दुसरीकडे नकोच काही. बाहेर गेलं तर भांबावले तिकडे म्हणून देवाकडे जातात. देवाकडे जातात कोण करतात कळत नाही ना त्याच्याकडे जातात.
असं करतात नाही, डोळे झाकतात नाही काय, तर डोळे झाकतात की नाही देवासमोर? तुमच्याकडे कोण उभा राहिला, तो कोण काय कांचनबाई मांजरेकर कुठे आहे म्हणून सांगितला, उभा राहिला, आपलं बोलला नाही, बोलला तर कोणी येड आहे म्हणून काढा लागले नाही, बोलायला पाहिजे नाही, देवाचे उभे राहतात डोळे बंद करून. मग त्यांनी काय करावं तुम्हाला? तो देव नाही म्हणून सिद्धांत आहे म्हणून तो बोलत नाही. तुमच्याकडे कोण आला भेटायला सांग काय सांगायचं असं चालता हो, नाही सांगायचं असलं तर कोणाकडे गेला तर डोळे बंद करता का, ते समोर बघता आहे काय नाही, सांगितलं असं काळा आहे, गोरा आहे, नाक चेंबडा आहे, चेंबडा आहे, काय असते ते. कोणाकडे जाऊन डोळे बंद करून उभे राहिलं तर काय होणार सांगा? तो ते देवा ज्याला तुम्ही देव म्हणता ना ते वास्तविक असे नाही, त्याला प्रतिमा म्हणलाय शब्दाने. प्रतिमा होऊ शकत, तुमची प्रतिमा केली म्हणजे बायको नवरा विलायला गेलं, बायकोने काय पूजा करायला पाहिजे नवरात्री ना, तर पूजा फोटो ठेवते, पूजा करते, नैवेद्य लावते, त्यांनी खाल्लं तर खायला पाहिजे, काय आहे ना कायदा. आम्ही लग्न नाही केलं पण तुम्हाला माहित नाही ना, त्यांनी खाल्ल्याशिवाय खायचं पाप असतो. आता तिकडे गेला तर काय करायचं, तिथे रात्र असते, इकडे तिचा दिवस असते, मग काय खायला कसं करणार? मग तरी मनाला करणार करता प्रेम करता ना, मूर्ती काय फोटो पण करता ना दाखवायचा, मग खायचा. बरं ठीक आहे, थोडी भावना आहे ते. थोड्या दिवसांचा नवरा आला, असं मी म्हणतो थांबायचं पूजा करून देतो म्हणून. काय करावं ते, मी काय करते ते एडी, मी इकडे उभा ते काय पूजा करते म्हणणार की नाही? तसा देव सर्व देव आपल्याला सर्व ठिकाणी आहे, कुठे नाही ते सांगा, पुढे नसला तर सांगा. ते सोडून तुम्ही एक मूर्तीमध्ये एक लहानसे दगड ते बनवून त्याचे डोळे बनवत, त्याचे कान बनवत, त्याचे केवढे नखरे करतात कोणाला माहिती. लक्ष्मी सरस्वतीच्या बघा बनवत आहे, अगदी त्याच्या फोटो मध्ये पण जॉर्जेटची साडी, तेवढा जॉर्जेट होता का जाऊन विष्णूला कल्पना बनवता म्हणून आपला आपण करतो ते देवाला चांगला दिसते, एवढं दुसरं काय. म्हणून एका सांगायचं तू आहे देव कुठे आहेत, केव्हा कळणार आहेत? तू उघडा आहे सर्वांनी पण कळत नाही. श्रवणम कीर्तनम बिंदू, एक श्रवण करा, अज्ञानाने देव मानलायचे नाही त्याला, ते ऐकूनच समजणार आहेत देव कोण आहे जगामध्ये. अनुभव तुलाच येणार आहे, दुसरा नको. खाल्ला तर आपलाच पोट भरणार आहे. यांनी खात तर माझं पोट भरते काय? शक्यच नाही केव्हाही. तसा जीव आपल्या जवळ आहे, आपली किंवा आपणच आहे, ते ओळखायला कसं ओळखायचं त्याला? अनंत रीतीने संतांनी अनंत रीतीने आहे. तू सर्व ठिकाणी व्यापून दशांगळी 10 इंद्रियामध्ये तो प्रत्यक्ष देतो. कोण हलवतोय बोट? डोळे बंद नाही असं लावतात, तेच लावतात. कोणाचे डोळे पहिले बंद होते, खातो ना तो असं बघतात. स्वभाव आहे त्याचं बंद होणार, कधीच एक बंद होणार. शेवटी डोळे बंद केले म्हणजे गेला, परत ते उघडणार नाही डोळे. असो सर्व एवढा रंग करणारा कोण आहे? तो एक चैतन्य देवा जगामध्ये, तो चैतन्य महत्भूत आहे. ती त्याला हे सर्व भूताला हलवणार तो म्हणून त्याला महत्भूत सांगितलंय. तर त्याला ओळखण्याकरता काय करायला पाहिजे? ती गुरु तेव्हा जाऊन गुरुचीच भक्ती करायला पाहिजे. देव तो बोलत नाही, बोलतो त्याची भक्ती केली होईल ना. दगडाची सेवा केली, दगड म्हणजे देव नाही. एक मोठा व्यापारी होतो कोणाचा, आता एक गांधी बिंदी लावला आहे ना, जाऊन सेवा केलं कोण तुम्हाला पैसे देणार आहे? देणार नाही. थोडा जीवन माणसाची केली पूजा तर काय तरी समजेल की बाबा हे थोडा द्यावा म्हणून. तर याच्यामध्ये सर्व देवाची पूजा करतो, काय देणार तो? त्याच्याकडे काय आहे ते सांगा. थोडं वाईट वाटलं चालेल लोकांना, स्वतःच दगड आहे काय देऊ शकतो सांगा. दगड दिला तर काय होईल? डोक्याला लागेल, दुसरं काय. जा विठोबाच्या मंदिरात काय ते आता फाटून बसतात, त्या डोक्यात ठेवतात, मारतात भरून लागते ते खुश होतो. देवाचं खायला बरं वाटते. कोण जिवंत मान आहे ते दगडाचे देवात थोडं आनंद मानतात, पण कोणी जीवतांनी असं केलं तर 2 थोबाडी देतात नाही. म्हणजे एवढा जीव अज्ञानी झालाय, दगडाला चालू मारलं पाहायला.
पण जे खरा देवाला त्यांनी मानला तर कबूल करत नाही तो, कारण बसला तो जाय म्हणून. समजले नाही? का कबूल करत नाही? दोघे सारखे आहेत. जयामध्ये तेच पावर आहे, समज तेच पावर आहे, त्याच्यामध्ये पावर नाही म्हणून कबूल करून घेतात. काय करावं? निर्बळ आहे तर काय करावं? लोकांना मनोरथ पुरते, तुमची कल्पना पुरते, तो काय त्याला माहितीच नाही. कधी उगीच सांगतात काय करावं त्याला. ते सर्व सांगत येतो काय त्याला नवविधा भक्तीने ती देवाला ठाई पाडायला पाहिजे. ऐकून ऐकायलाच पाहिजे. श्रवणम कीर्तनम त्याच्याच विचार करावा, कीर्तन करावं म्हणजे तीच वरतेवर विचार करावा. विष्णू स्मरण, जी विष्णू विष्णू कोण? अंतरामध्ये जे ज्ञान उमटते, सर्व ते पान करतो. कोणी आला मारणार तर लगेच पळता की नाही तिथून? सर्प आला तर पळता की नाही तिथून? तो तुम्हाला चाळायला येतो, हे मारणार नाही. तुम्ही बोलता हे मला मारणार नाही. एकमेका सर्वांमध्ये सर्व ते पालन करणार तो आहे. एवढं काय धान्य घालता कोण करतो? चैतन्य नाही का त्याच्यामध्ये? काय उगणार नाही तर तिथे? अरे बाबा देव कुठे आहे? देव म्हणून शोधायची एवढी जरूर आहे. कुठे कसं काय ते दिसणार नाही, भासणार नाही, पण पावर आहे ते तेवढंच. इलेक्ट्रिसिटीचे पावर आहे ना. लाईट देतो की नाही? मशीन चालवतो, सर्व करतो. तिला बघायला गेलं ना मारणार. बघायला त्याला हात लावू नका की वा बस. तर सांगायचं म्हणून सांगायचं ते नविधा भक्ती नवरीने त्याची भक्ती करून श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवन गुरुच्या पाद सेवन ती सांगतो. ती पायाची पूजा ठीक आहे, लौकिक आहे, ते काय सांगतो ती त्याच्या पद घाल, त्याचे अर्पण करा. नको मी काय सर्व दुसरे देव एकामध्ये कोण नाही असा विचार करा. एक वेळ देव बसा तो को देव त्यांनी वशिष्ठ वाल्मिकी बसले होते. वशिष्ठ मुनी विचारला कोण देवा? तेव्हा संस्कृत चाललं कोण देव म्हणून त्याला. आता उभा राहून खाली बसला आणि त्याने प्रश्न विचारला तो देवायचा. चैतन्य देव हा म्हणून सांगितला. जे का सर्वाला हालिता सर्व चालिता तो देव आहे म्हणून तर असा स्मरो चैतन्य राम कट जावे 84 गंधर. अनंत जन्म घेण्या करता लागते. ती 84 बंधन कट होते. त्याला ओळखला तेव्हा आपण ती आहेत. ही पंचभूत जे आपल्यावर आलेलं आहेत ते आपण नव्हे. त्याच्या पंचभूताला चालवणारा तो आहे. म्हणजे नाही सर्कस मध्ये कसं असते हाती काय ते शिळी नंतर तो वाघ सर्व एकत्र सगळं खाल्ला होते की नाही? कोण तो भाग करून चाय केला तोंड घालतो तिकडे तो. तसं सर्वाला वागवणारा तो आहे. तो एकच चैतन्य आहे. ते चैतन्य ओळखा. चैतन्य देव आहे जगामध्ये. सर्वाच्या पालन तोच करतो. चोरामध्ये पण तोच, सावकारामध्ये पण तोच, प्राणीमध्ये पण तोच. म्हणून ती देवाला ओळखायला पाहिजे. ती केव्हा कसा ओळखणार? आत्मनिवेदन भक्तीने. शेवटी जे मी दिसतो ते मी नव्हे. हात बसलेला तो देव आहे. आत्मनिवेदन करावे. आपला निवेदन करायचं म्हणजे काय? तुमचं निवेदन कसं सांगता तू निवेदन करावं. आय एम सो अँड सो, मी असं झालंय, असं डिग्री केलंय, एवढी सेवा केली या देवाची, असं बोलतात. सर्व मतो गाते. आत्मनिवेदन कसं आणि निवेदन म्हणजे काय? निवेदन करायचे असते नाही. असं आहे तसं आहे सर्व मोठेपणा म्हणजे केवढा आहे तेवढ्याच पुरता. ते तुम्ही नाही असा निवेदन करा. सर्व मध्ये तोच भरलेला आहे. आत्मनिवेदन म्हणजे आपण नाही, सर्व ठिकाणी एकच देव आहे बस. या नाव आत्मनिवेदन आहे, दुसरं काय नाही. आपण उभा राहिला तर तो देव पळतो, राहतच नाही तिथे. तर ते देवाला ओळखला तर काय होतं? आपण नाही होतो तो देव प्रगट होतो. म्हणून ती देव नाही सांगितलं नाही. नामदेव कधी कीर्तन त्यात नाचे पांडुरंग. कोण नाचत होता? पांडुरंग मूर्ती उभी होती. नाचत नामदेव नाचत होता. पण नाचणार पांडुरंग आहे तेवढा अर्थ आहे त्याच्यात. आम्ही नाचतो देव कसा होणार? आम्ही नाही, म्हणजे शक्ती नाही, आम्ही तेवढा मोठा भक्त नाही. नाही रे, अक्कल नाही तुम्हाला. ती नाचणारा तोच आहे. तुम्ही त्याला किंमत देत नाही. काय करावं? द्या की किंमत तुम्ही. तुम्ही किंमत द्या. तुम्ही देव होता किंवा तुमच्या हातात आहे. ते आत्मनिवेदन असा करा की देव हात आहे बसलेला, मी नव्हे. या नाव आत्मनिवेदन आहे. म्हणून त्याच्या करता जाणत्याकडून ज्ञानाकडून जाऊन जाणताय त्याला विचारावं काय करावं. जन्मपर्यंत देव पूजला आपण काय होतं? काय मिळत नाही. शेवटी हात पाय जाडूनच जातो. काय करायचं?
सुख कोणाला मिळालंय जगामध्ये? आहे काय कुठे सुख असतो? सुख पाहिजे तर विचार, तस्मात विचार करावा, देव ठाई बडा. विचाराने सुख मिळू शकतो, अविचाराने सुख मिळत नाही. म्हणून जगामध्ये विचार करा, देव कोण, आपण कोण, असा रीतीने विचार करून आपला निवेदन देवाला करायचा. मी नव्हे तू आहेस, बस. निवेदनचा अर्थ आहे तू आहेस, त्या तुझ्याशिवाय काही नाही. ते दिवशी तू बोलणार तिथेच तो नामदेव आहे. नाचतो त्याच्यामध्ये काय करावं? त्यांनी कीर्तन देवण नाही, तुम्ही नाचलं तर देवण काय करावं? गाता करताना कोण गातो? ते म्हणा गातो काय? अमकारा कमकारा कोण गातो? सर्व एक चैतन्य आहे, त्याची एवढी पावर आहे सर्व मध्ये येऊन अनंत रूपे व्यापुनी तो एकच आहे. ती दिवाला उखळ आहे. एक जाणा तो सब कुछ जाणे, एक नाही जाणा तो कुछ भी नाही जाणा, आता सगळे सांगतात. म्हणून जगामध्ये एकाला ओळखा, त्याच्यामध्ये आपण एक दुसरा भूत उभा राहिलेला आहे. ते पंचमहाभूत आहे, त्याचा नाश करून त्याचा आपण कोण आहे तो ओळखायला पाहिजे. म्हणून पंचभूत आहे ते देव नव्हे, जे झालेलं आहे ते देव नव्हे. जे कधी होत नाही, जात नाही, तो देव आहे. तो येत ना जात नाही, त्या वेळ कुठे ताटाव नाही, असा देवाला ओळखा. त्या देवाला स्मरो, चैतन्य रामकडे जावे तो रात्री बंधन म्हणून जन्म मरण ते जाऊन देव आहे त्याचा निश्चय बसतो. बहुता परी हेचे आता धरावे, रघुनायका पुरेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ मंडलिक वरदे, हरि विठ्ठल पार्वती पतेश्वर महादेव.